डिफरन्शिएशन मध्ये आपण सिंपल घेतले, ऍडिशन घेतलं, कॉन्स्टंट आणि डिफरन्शिएबल घेतलं, नंतर दोन डिफरन्शिएबल होते तर एकदा मल्टिप्लिकेशन मध्ये आले म्हणून आपण युवी रूल यूज केला, डिव्हिजन मध्ये आले म्हणून व्ही बाय यू बाय व्ही रूल बघितला आपण, बरोबर की नाही. आणि त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत चेन रूल. काय बघणार आपण? चेन रूल. एकदम सिंपल आहे. चेन रूल का बरं आला, चेन रूल कशासाठी आला ते समजून घेऊ. आता आपल्याला बेसिक तर माहिती आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होतो मायनस साईन, ई रेस टू एक्सचा काय होतो ई रेस टू एक्सच, ln ऑफ एक्सचा काय होतो 1/x, tan एक्सचा काय बनतो टॅनचा काय बनतो sec स्क्वेअर. एवढा याच्यासाठी मी घेऊन चालणार आहे. आता बाकीचे सगळे फॉर्म्युले आपण बनवू शकतो. अजून एक राहिला एक्स रेस टू एनचा. एक्स रेस टू एनचा काय होतो n पुढे एक्स रेस टू n मायनस 1. या सगळ्या फॉर्म्युलाचा आपण यूज करणार आहे चेन रूल मध्ये. आता चेन रूल मध्ये जर बघितलं, बेसिक मी जर बघितलं ए रेस टू एक्स आहे, फक्त काय एक्स आहे, कोएफिशियंट किती 1 आहे, कोएफिशियंट किती 1 आहे. आता जर त्या कोएफिशियंटच्या जागी दुसरा असेल तर तेव्हा आपल्याला काय लागावं लागतं चेन रूल लावावं लागतं. चेन रूल कधी लावायचं जेव्हा कोएफिशियंट इज 1 एक्सेप्ट 1. जसं की आता मी म्हटलं डिफरन्शिएशन y इज इक्वल टू काय e रेस टू 2x. आता इथे किती होता e रेस टू x असेल तर e रेस टू x आहे, पण इथे काय e रेस टू 2x आहे. मग याला डिफरन्शिएट कशाने करू पटकन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पटकन कशाने करावं लागेल x ने करायचं ना, कारण की फंक्शन कोणतं आहे x आहे. मग काय म्हटलं तुम्ही dy बाय dx. आता हे माहिती आहे ना dy बाय dx कोणाचं e रेस टू 2x. मला सांगा e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार e रेस टू 2x येणार. पण मध्ये जो फंक्शन आला वरती जो एक्स्ट्रा फंक्शन आला त्याला पण परत एकदा डिफरन्शिएट करावं म्हणून काय म्हटलं d बाय dx कोणाचं 2x चं. मग e रेस टू 2x जशाच तसं डिफरन्शिएबल कोण आहे x, मग टू काय होईल कॉन्स्टंट, तो काय होईल डेरिव्हेटिव्हच्या बाय dx बाय x. हा तर काय झालं 1 म्हणजे काय झालं 2 e रेस टू 2x. काय डाऊट आहे समजलं. कधी यूज करायचा चेन रूल जेव्हा फंक्शनचा फंक्शन परत एकदा डिफरन्शिएट करायची गरज पडते तेव्हा आपण काय यूज करतो चेन रूल. युवी रूल कधी यूज करतो जेव्हा माझ्याजवळ दोन डिफरन्शिएबल असतील आणि कशा असतील मल्टिप्लिकेशन मध्ये असेल. तेच जर डिव्हिजन मध्ये आलं तर आपण काय करतो व्ही बाय यू रूल यूज करतो. क्लिअर. आता बघा अजून मी असं म्हटलं असतं y बरोबर काय साइन ax प्लस b. साइन ax प्लस b दिसतंय ना, साइन ax प्लस b. मी याला डिफरन्शिएट कशाने करू पटकन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पटकन कशाने करायचं आहे x आहे ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय x. काय करणार तुम्ही dy बाय dx आणि याला पण काय करणार परत एकदा डिफरन्शिएट करणार d साइन x साइन काय ax प्लस b येणार आहे, बरोबर नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे कॉस, कॉस काय ax प्लस b. आणि मी आता बघितलं हा एक्स बी मध्ये सुद्धा एक्स आलेला म्हणून आपण त्याला परत एकदा डिफरन्शिएट करणार म्हणजे काय डी बाय dx ऑफ कोणाचं ax प्लस b x प्लस b चं. मग काय झालं तुमच्याजवळ कॉस ax प्लस b. आता मला सांगा इथं काय प्लस आहे तर काय करतो आपण सेपरेट करून घेतो म्हणून काय करणार d बाय dx ऑफ ax प्लस d बाय dx ऑफ b. काय डाऊट आहे. आणि माहिती आहे ना डिफरन्शिएबल कोण आहे आणि b काय करू मग कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती येतं 0. मग काय झाला कॅन्सल आउट. आणि जिथं डिफरन्शिएबल कोण आहे x आहे मग हा एक काय ऍक्ट होईल कॉन्स्टंट तो येऊन जाईल बाहेर cos ax प्लस b आणि हा काय बाहेर आला dx अपॉन dx. हा काय झाला 1 झाला म्हणजे काय उत्तर आलं a. हा a पुढे घेतला फक्त a cos ax प्लस. काय डाऊट आहे समजलं. अजून घेऊया. सपोज मी असं म्हटलं असतं y बरोबर काय e रेस टू 2x झालं ना, e रेस टू 2x झाला, e रेस टू मायनस 4x आहे. आता काय आलं मायनस वाला आला, इथं काय ठेवलं तुम्ही प्लस वाला ठेवलं, आता काय आला मायनस वाला. प्रोसेस सेम. डिफरन्शिएट कशाने करू, डिफरन्शिएट कशाने करू विथ रिस्पेक्ट टू x ने केला. काय होणार तुमचं dy बाय dx. डायरेक्ट लिहू का मग आता e रेस टू मायनस 4x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे e रेस टू मायनस 4x, बरोबर की नाही. आणि परत मायनस 4x चं परत डेरिव्हेटिव्ह करणार तर x काय ऍक्ट होणार डिफरन्शिएबल आणि मायनस 4 का होईल कॉन्स्टंट. जसं इथं
इथं काय झालं, हा 2x ना, 2x ला काय केलं मी, dx अपॉन dx लिहिलं, हा 2 काय घेतलं मी पुढे, तसंच -4 का जाईल पुढे, -4 पुढे आला, मग -4 आणि काय राहिलं तुमचा dx अपॉन dx कॅन्सल झाला, -4 e raised to -4x. काय डाऊट आहे, समजलं काय चाललंय. सपोज अजून मी असं म्हटलं y बरोबर काय, sin स्क्वेअर x, sin स्क्वेअर x. या sin स्क्वेअर x ला मी असं लिहिलं तर काय अडचण, sin x स्क्वेअर, sin x स्क्वेअर केलं, sin स्क्वेअर x लगायला मी sin x स्क्वेअर, म्हणजे काय केलं मी sin x इंटू sin x केलं. sin स्क्वेअर x म्हणजे काय, sin x इंटू sin x, त्याला मी कसं लिहिलं sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर मांडून दिला. काय डाऊट आहे, कशाने डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट कशाने करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय म्हणतो तुम्ही, dy बाय dx, dy बाय dx. चला dy बाय, मी एक एक्झाम्पल जास्त सोडव म्हणून dy बाय dx काय, sin x स्क्वेअर, बरोबर आहे. चला पटकन sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, cos x स्क्वेअर आहे, आणि डिफरन्शिएशन कोणाचं, परत मधलं फंक्शन कोण आहे, x स्क्वेअर आहे, dy बाय dx ऑफ x स्क्वेअर. आता मला सांगा, जसं मी sin स्क्वेअर x ला मी काय लिहिलं sin x स्क्वेअर, इथं काय cos x स्क्वेअर ला काय लिहू शकतो मग, cos स्क्वेअर x, अरे लिहू शकतो का नाही, cos स्क्वेअर x लिहिलं, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x, म्हणजे तुम्ही काय लिहिलं 2x cos स्क्वेअर x. समजलं, ही एक प्रोसेस आहे. असं एक ऑप्शन दिसू शकतो तुम्हाला, नसेल तर आपण एक ऑप्शन आपल्या जवळ अवेलेबल. इथपर्यंत काय डाऊट आहे, इथला पार्ट दिसतोय का, बघा y बरोबर काय, व्यवस्थित बघा, y बरोबर काय sin स्क्वेअर x, तोच एक्झाम्पल घेतला, पण आता मी sin स्क्वेअर x ला मी असं फील केलं, मी तुम्हाला शिकवलेलं काय, 1 मायनस cos 2x डिवाइड बाय काय 2, असं पण लिहिता येतं. सांगितलं ना मोस्ट टाइम फॉर्म्युला आहे. sin स्क्वेअरला कसं लिहू शकतो आपण, 1 मायनस cos 2x डिवाइड बाय 2. याला काय करा, डिफरन्शिएट करा. काय करू, डिफरन्शिएट कशात करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होऊन जाईल, dy बाय dx, dy dx ऑफ 1 मायनस cos 2x डिवाइड बाय काय 2. हा 1/2 काय होईल, कॉन्स्टंट, तो काय होऊन जाईल, बाहेर घेऊन या. पहिल्यांदा बाहेर घेऊन आलो, उरलं काय मग तुमचं dy बाय dx ऑफ 1 मायनस cos 2x. आता काय करा, प्लस मायनस आलं तर काय करतो आपण, प्लस मायनस आलं तर काय करतो आपण, सेपरेट आउट करून घेतो. मग 1/2 जशाच तसं मग आपण सेपरेट करूया, dy बाय dx ऑफ 1 मायनस dy dx ऑफ cos 2x. आता मला सांगा डिफरन्शिएबल कोण आहे, x आहे, 1 काय झाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ही टर्म काय झाली तुमची कॅन्सल आउट. मग 1/2 जशाच तसा आहे तुमचा, मायनस साइन जशाच तसा आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस साइन, आणि फंक्शन कोणतं आहे 2x आहे. आता मध्ये पण एक्स्ट्रा आलेला आहे, साइन x असता तर काय अडचण होती, पण साइन आता काय आलं 2x, त्याला पण काय करणार, परत एकदा डिफरन्शिएट करणार 2x, बरोबर ना, परत एकदा डिफरन्शिएट करणार. हा मायनस मायनस काऊन जाईल प्लस, म्हणजे काय म्हणतो तुम्ही साइन 2x डिवाइड बाय काय 2, आणि cos 2x चं काय होणार आहे 2, हा 2 गेट कॅन्सल, काय उरलं रे साइन 2x, आणि साइन 2x चं एक्सपान्शन माहिती आहे तुम्हाला 2 sin x इंटू cos x, 2 sin x इंटू cos x. का डबल डिफरन्शिएशन कधी यूज करणार, सॉरी डबल डिफरन्शिएशन म्हणतो, चेन रूल कधी यूज करणार आहे, जेव्हा माझ्याजवळ काय असणार आहे फंक्शनच्या मध्ये फंक्शन डिफरन्शिएबल सापडेल तेव्हा. जर मल्टिप्लिकेशन असेल तर UV रूल, डिव्हिजन असेल तर V बाय U रूल, फंक्शनचा फंक्शन असेल तर चेन रूल. डाऊट आहे काही, चेन रूल कधी यूज करणार आहे, समजलं प्रत्येकाला, चालेल ठीक, थांबू.